नमस्कार, अरुणाच्या स्वयंपाकघरात आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत। आज आपण करत आहोत भोपळ्याची भाजी। भोपळ्याची भाजी म्हटलं की सर्वांच्या जीवावर येते खायला, पण अशा पद्धतीने करून बघा, सर्वांना आवडेल। साधी सोपी रेसिपी आहे, करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपलं तेल गरम होते आणि नेहमीप्रमाणेच आपण साहित्य वापरत आहोत, त्याप्रमाणे आपण वेगळं काही टाकत नाही आहे। मोहरी जिरं तडतडायला लागलं की आपण कांदा टाकून घेऊ। आज आपण भोपळ्याची सुकी भाजी करत आहे, छान रसरशीत मस्त। आता नेहमी डाळ टाकूनही आपल्याला भाजी बोर होते, त्यामुळे मग सुकी भाजी आपल्या बटाट्याची आपण ज्या काचऱ्या करतो किंवा बटाट्याची सुकी भाजी करतो त्याप्रमाणे ही भाजी करू आपण। काही नाही, यात फक्त फरक एवढाच आहे की आपण हे लसूण जिरं अद्रक सांबार आणि तिखट आहे, याच्यामध्ये थोडंसं खोबरं शेंगदाणे याचं थोडंसं कूट घालतो। आता आपल्याकडे ना नेहमीप्रमाणे ही आलं जिरं लसूण हिरवी मिरची याची पेस्ट आहे, ती घालून घेऊ। माझ्याकडे नेहमी तयारच असते ही पेस्ट, आपल्याला नेहमी वापरायला सोपं पडतं। आता काय करायचं, नेहमीप्रमाणे आपलं तिखट घालून घ्यायचं। मी साधारणतः हे छोटे चमचे 3 चमचे तिखट घालत आहे। एक अर्धा टीस्पून मी हळद टाकली। ही आपली धनेपूड आहे नेहमीप्रमाणे, आणि जिरा। आता आपला टोमॅटो टाकून घ्यायचा आणि टोमॅटो सारखा असा खूप मस्त फ्राय होऊ द्यायचा। मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, थोडं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो शिजायला मदत होते। नंतर आपण मीठ घालणारच आहोत। भोपळ्याची साल जर काढली नाही आपण तर भोपळा शिजायला थोडा वेळ लागतो आणि खायला पण मग ते थोडंसं कचर लागतं दाताखाली। आणि डब्यावाल्यांसाठी तर ही भाजी खूपच योग्य आहे। हरभऱ्याची डाळ वगैरे टाकून करतो म्हणा आपण, पण नेहमी मग ते खायला थोडं बोर होतं। आपण झाकण ठेवून देऊ थोडा वेळ। भाजी होत आलेली आपली, 5 मिनिट वेळ लागेल। आपली भाजी झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये हे कूट टाकून घेऊ, पूर्ण टाकून घेऊ आपण। आणि हे कोथिंबीर टाकून घेऊ। आपली भाजी रेडी झालेली आहे। बघू शकता तुम्ही, भोपळ्याची अशी छान रसरशीत मस्त झक्कासपैकी भाजी झालेली आहे। तुम्ही करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।